नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत। मी प्रज्ञा। बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी आहे। मुंबई महानगरपालिकेला आयकर विभागाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे। BNCच्या क्रेडिट नोट सिस्टीमचा गैरवापर झाल्याचा संशय त्यांना आहे। विकासक आणि कंत्राटदार यांनी मोठ्या प्रमाणात कर चुकवल्याचाही संशय आहे आणि त्यामुळेच आयकर विभागानं नोटीस पाठवलेली आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय स्वरूपाचा नोटीसमध्ये संदर्भ देण्यात आलेला आहे? प्रज्ञा, मुंबई महानगरपालिकेच्या क्रेडिट नोट सिस्टीमचा गैरवापर केल्याचा आरोप आयकर विभागाला आहे आणि जे काही विकासक आणि कंत्राटदार मुंबई महानगरपालिकेची कंत्राटं मिळवतात त्यांच्याकडून हा कर चुकवेगिरीचा एक प्रयत्न या क्रेडिट नोट सिस्टीमच्या माध्यमातून केला जातोय असाही संशय आहे आणि त्याच अनुषंगानं आयकर विभाग सध्या तपास करत आहे। जी काही संबंधित माहिती आहे ती मिळवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेला आयकर विभागाने एक पत्र पाठवले, नोटीस पाठवले आणि क्रेडिट नोट सिस्टीमच्या माध्यमातून किंवा त्या सिस्टीमचा फायदा घेत ज्या काही कंत्राटदारांनी किंवा विकासकांनी टेंडर मिळवलेलं होतं किंवा जी काही मुभा घेतलेली होती त्याची इत्यंभूत माहिती आयकर विभागाने मागितलेली आहे। जवळपास 3 विकासकांना मुंबई महानगरपालिकेने 415 कोटींचं कंत्राट जे आहे ते दिलेलं होतं आणि ते क्रेडिट नोट सिस्टीमच्या माध्यमातून दिलेलं होतं आणि त्यामुळे या सगळ्याची माहिती आयकर विभाग सध्या घेते आहे आणि संबंधित माहिती सुद्धा जमा करते आहे। त्याच अनुषंगाने येत्या काळामध्ये आयकर विभाग तपास सुद्धा करेल आणि या विकासकांची चौकशी सुद्धा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे क्रेडिट नोट सिस्टीम जी आहे ती मुंबई महानगरपालिकेची सध्या चौकशीच्या फेऱ्यामध्ये आले असं म्हणायला हरकत नाही। काही विकासक आहेत, काही कंत्राटदार आहेत, ते सुद्धा आयकर विभागाच्या रडारवरती आहेत आणि या सगळ्याची माहिती मुंबई महानगरपालिकेकडून आयकर विभाग घेत आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद कृष्णा या सविस्तर माहितीसाठी। तर विकासक कंत्राटदारांची माहिती ही सुद्धा आता मुंबई महानगरपालिकेला आयकर विभागाला द्यावी लागणार आहे।